आणि आज दिवसभरातल्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। दिल्लीमधील निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये काँग्रेस शिष्टमंडळ आणि निवडणूक आयोगामध्ये बैठक। काँग्रेसकडून मतमोजणीमध्ये फेरफार झाल्याचा आरोप। नाना पटोले, अभिषेक मनु सिंघवींची हजेरी। आम्ही ईव्हीएमवर नाही आकड्यांवर बोलतोय, पटोलेंची प्रतिक्रिया। जसं क्रिकेट बदललं तसं राजकारण बदलत गेलं। विधानसभेला थर्ड अंपायर मिळाला असता तर निर्णय बदलले असते। रमाकांत आचरेकरांच्या स्मृती स्मारकाच्या अनावरणाप्रसंगी राज ठाकरे यांची फटकेबाजी। 40 वर्ष पक्षासोबत एकनिष्ठ, मंत्रिपदाची अपेक्षा। बबनराव लोणीकरांचं वक्तव्य। 5व्यांदा निवडून आलोय, फडणवीसांकडे मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्याचं लोणीकरांकडून स्पष्ट। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अंबरनाथमध्ये बॅनर। अंबरनाथमध्ये शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत भोईर यांनी बॅनर लावले। बॅनरवर आपल्याच रूपात हवाय कॉमन मॅन असा आशय। तुमच्यावर विश्वास होता पण काय घडलं समजत नाही, बाळासाहेब थोरातांचं भावनिक वक्तव्य। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद। जे दोष असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करणार, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। विश्वास होता आपल्या सर्व मतदारांवर, तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर। नेमकं काय घडलं याचा विचार तर तुम्ही करता, परंतु हे सगळं करत असताना एक वाटचाल जी झाली तिचा मागोवा घेणं सुद्धा मला आवश्यक वाटतं। बाळासाहेब थोरातांचा पराभव नव्हे तर घात। बाळासाहेब थोरातांचे मेहुणे सुधीर तांबे यांचा आरोप। काही लोकांच्या फायद्याचं राजकारण सध्या सुरू। निवडणूक आयोगही पक्षपातीपणे वागतो, सुधीर तांबेंचे आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग जानेवारीमध्ये मोकळा होणार का याकडे लक्ष। 22 जानेवारीला निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। ओबीसी आरक्षण प्रश्नामुळे निवडणुकांना दिली होती स्थगिती। आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया।